नमस्कार मंडळी, मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती. तर कालच्या व्हिडिओचा पार्ट 2 आपण घेऊन आलेलो आहेत मित्रांनो. ज्यांनी कुणी पाहिलं असेल त्यांना लक्षात येत असेल. तर आपल्याकडे 2 कोंबड्यांनी पिलं काढली होती. तर ह्या कोंबडीच्या खाली पिलं आपल्याला मिळालेली आहेत मित्रांनो. तर ह्या पिलांना ना दिवसभर घरच्यांनी सोडलं नाही आणि आपण शाळेतून आल्यानंतर मग बघतोय तर काय हे पिलं उपाशीच होती. तर मग संध्याकाळ झालेली आहे आता सध्या, म्हणजे दिवस मावळलेला आहे. आणि मग आत्ता ह्या पिलांना बाहेर काढलेलं आहे मित्रांनो खाण्यासाठी. म्हणजे काय आहे, दिवसभर हे निघतच होते. मग सगळे निघाल्यानंतर बोललो होतो की खायला घालूया, तर घरच्यांनी ते काहीच केलं नव्हतं. मग आता आपण त्यांना खायला घालतो मित्रांनो. तर सुरुवातीला तांदूळ दिलेला आहे आणि बऱ्यापैकी आपण 24 तास तरी नाही काय दिलं तरी चालतं मित्रांनो. का तर ह्या ज्या पक्ष्यांच्या नाभीच्या ठिकाणी ना मित्रांनो बलकाचा भाग असतो, म्हणजे पिवळं जे बलक असतं त्या बलकातून हे पिलू पूर्ण तयार होतं. पण पूर्ण बलक नाही घेत, तर उरलेला थोडासा एक छोटासा बलकाचा जो भाग असतो एग यॉकचा, तर तो पोटामध्ये जातो त्यांच्या आत आणि मग ते पूर्ण नाभीचं जे बोंबीचा जो भाग असतो तो पॅक होतो मित्रांनो. तो बलक पोटामध्ये असल्यामुळे ना मित्रांनो त्यांना थोडंसं खायला जरी नाही दिलं किंवा त्यांनी काही नाही खाल्लं तरीसुद्धा ते सर्वाईव्ह चांगलं करतात मित्रांनो. तर आता काय झालं आहे, बऱ्यापैकी वेळ गेलेला आहे आणि त्यांना आता आपण खायला दिलं पाहिजे. काय असतं, चोच मारून मारून ट्राय करून करून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करून करून थकलेले असतात ते. आणि मग त्यांना ऊर्जा येण्यासाठी गुळ पाणी दिलंच पाहिजे मित्रांनो. आणि पोट साफ होतं आणि बऱ्यापैकी त्यांना ऊब मिळते, आतून पण ऊब मिळते मित्रांनो. आणि बाहेरून कोंबडीची ऊब मिळणे तर 100% गरजेचं असतंच. त्याशिवाय पक्षी सर्वाईव्ह करू शकत नाही किंवा जगूच शकत नाही मित्रांनो. तर ती प्रॉपर ऊब तर भेटलेली आहेच. आता फक्त गरज आहे ते खाण्याची आणि पिण्याची. तिकडे बघा, या पाण्यामध्ये आपण गूळ टाकलेला आहे आणि हे गूळ पाणी आता त्यांना द्यायचं मित्रांनो. सुरुवातीला तर ते पिणारच नाहीत, का तर त्यांना माहीतच नसतं. तर एक एक पक्षी घेऊन आपण मित्रांनो फक्त त्याची चोच बुडवावी लागते आणि चोच बुडवल्यानंतर फक्त पक्षी तोंड वर करतो का नाही हे बघायचं. आणि तोंड वर करायला नसेल तर परत एकदा चोच बुडवायची मित्रांनो. म्हणजे काय होतं, तर त्याच्या तोंडामध्ये पाणी जातं आणि तो पाणी पितो मित्रांनो. तर इकडे आता मी एक एक करून पाणी पाजवतोय पक्ष्यांना. आणि हे पाणी पिल्यानंतर काय होतं मित्रांनो, लगेचच इन्स्टंट त्यांचं पोट साफ होत असतं मित्रांनो. म्हणजे पोटातलं जे घाण आहे सगळी, ती पहिली त्यांची पॉटी बाहेर येत असते मित्रांनो. आणि बऱ्यापैकी ती हिरव्या रंगाची असते ती पोटी. तर मग त्याचा अर्थ काय असतो, की पूर्ण पोट आतून साफ झालेलं असतं आणि त्यामुळे ती पोटी करत असतात मित्रांनो. आणि मग तिथून पुढे मग तांदूळ वगैरे खातात, बाजरी वगैरे खातात किंवा अजून काही पीठ वगैरे कालवून जर टाकलं असेल मळून छान, तर ते पण खातात आणि नंतर मग डायजेशन चालू होतं. तर इथे हा एक पक्षी खूप सुंदर आहे वेगळ्या कलरमध्ये. हे पिलू मला जास्त आवडलं मित्रांनो. मस्त आहे, सुंदर देखणा कलर आहे. आणि इकडे बघा लगेच त्याने पॉटी पण केली आणि पूर्ण ग्रीन हिरव्या रंगाची असते मित्रांनो ही पॉटी. तर त्याचा अर्थ की त्याचं पूर्ण आतून जे सगळे आतडे वगैरे आहेत ते सगळे साफ झालेले आहेत मित्रांनो. आणि अशी सगळ्यांचीच अशी पॉटी होते मित्रांनो. त्यासाठी पाणी पाजवावं लागतं गुळाचं. आणि हे 3 दिवस कंटिन्यू पाणी द्यायचं आणि नंतर मग तांदूळ तर हे कंटिन्यू तुम्ही द्यायचंच मित्रांनो. आणि नंतर मग मल्टीव्हिटॅमिन, अँटीबायोटिक, लिव्हर टॉनिक ह्या गोष्टी पुढे चालू असतात मित्रांनो. जास्त मी देत नाही, मल्टीव्हिटॅमिनच जास्त देत असतो. आणि नंतर मग कधीतरी वाटलं अँटीबायोटिक देऊया म्हणून तर मग देत असतो. सतत अँटीबायोटिक पण यूज नाही करायचं मित्रांनो. मी नाही जास्त सतत यूज करत. नॅचरली ते जास्त सर्वाईव्ह करतील ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवतो. आणि मग कधी जर वाटलं एखादा पक्षी गुंगत असेल तरच मग अँटीबायोटिक मी देत असतो. आणि मग त्यातून तो बरा होतो. एखाद्या वेळेस कधीतरी मरतो मित्रांनो. तर ही पिलं जाणार आहेत माजिद खान सरांकडे. तर एकंदरीत पिलं कशी वाटली ते नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.